नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेमध्ये निर्णय जाहीर करणार। संगमनेर हा जनतेचा मतदारसंघ, कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही। भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांची थोरातांनी काळजी करू नये, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांना टोला। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीमध्ये अनेक ठिकाणी बॅनर वॉर, तो येतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी बॅनरवर आशय, बॅनरवर मशाल चिन्ह असल्यानं चर्चांना उधाण। भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। आमदार भोंडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित। मुळशीमध्ये आमदार संग्राम थोपटेंच्या विरोधात बॅनर लागले। भोर वेल्हा मुळशीमधील घराणेशाही हटवा बॅनर लावत थोपटेंचा कामाचा लेखाजोखा विचारला। अहमदनगरमध्ये विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा। आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांची बॅनरबाजी। शहरातील प्रत्येक चौकामधील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यामध्ये काम करू। मला कुणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। माहितीमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांचा भाजपला इशारा। सत्तारांसारखे गद्दार लोक भाजपला आव्हान देतात। लहान माशाला खाणाऱ्या मोठ्या भाषाप्रमाणे भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची टीका। सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल। बेकायदेशीररित्या जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुजित खुर्दसह 5 जणांवर गुन्हा। रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सभा घेत केला राजापूर लांजा विधानसभेवर दावा। ठाकरेंच्या राजन साळवींवर सुद्धा टीका केली। मी आरपीआय पक्षाचे नेतृत्व सोडायला तयार। आंबेडकरांनी वंचित बरखास्त करून आरपीआयचं नेतृत्व हाती घ्यावं, रामदास आठवले यांचं मोठं विधान। अजित पवार गटाचे आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट। सतीश चव्हाण गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक। राज ठाकरे पुन्हा 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली। अहमदनगरच्या कर्जतमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुल भूमिपूजन। क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुल भूमिपूजन सोहळ्याला रोहित शर्माची उपस्थिती। आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून क्रिकेट स्टेडियमची उभारणी। मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल। आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाहीत अशी आशा, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। 9 दिवसानंतर मनोज जरांगेंना गॅलेक्सी रुग्णालयामधून डिस्चार्ज। छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगेंवर सुरू होते उपचार। ओबीसींबद्दल राहुल गांधींची व्यापक भूमिका। राहुल गांधींच्या भेटीची वेळ मिळावी, लक्ष्मण हाकेंची मागणी। 1947 सालीच राजेशाही संपली, मी संभाजी छत्रपतीच आहे। लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नावर संभाजीराजेंचं उत्तर। संभाजीराजेंना आम्ही राजे मानत नसल्याची हाकेंनी केली होती टीका। राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र। गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले आहेत। संभाजी भिडेंचा आणखीन एक वादग्रस्त विधान। दांडियामुळे नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ। जगामध्ये हिंदू महामूर्ख। 76 राष्ट्रांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान। नवरात्र उत्सव आणि राजकारणावर संभाजी भिडेंचा आक्षेपार्ह विधान। नागपूर जिल्ह्यामध्ये 700 वर्ष प्राचीन जगदंबा महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात। आज पहाटेपासूनच भक्तांची महालक्ष्मी जगदंबा मातेचं स्वयंभू दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी। आजपासून देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात। राज्यभरातील नवदुर्गेच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। घरोघरी घटस्थापना। 9 दिवस देवीच्या उत्साहाचा जागर होणार। नांदेडच्या माहूरगडावर रेणुका मातेला शृंगारिक अलंकार घातले। 9 दिवस पारंपरिक आणि नवीन अलंकार देवीच्या अंगावर पाहायला मिळणार। धुळे जिल्ह्यामधल्या आई एकविरा देवी मंदिरामध्ये घटस्थापना। नवरात्र उत्सवात गुजरात, राजस्थान, छत्तीसगडमधून भाविक दर्शनासाठी येणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून कोराडीच्या जगदंबा देवीचं दर्शन। कोराडी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतलं रूपा भवानी देवीचं दर्शन। तुळजाभवानीचं प्रतिरूप असल्याची रूपा भवानी देवीची महती। भंडाऱ्याच्या कोरंबी गडावर पिंपलेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। शिवपिंडीवर विराजमान मातेच्या मंदिरामध्ये 400हून अधिक ज्योती कलश। भारतीय नवरात्र उत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ। राजेश शहाजी महाद्वारावरती आकर्षक फुलांची सजावट।
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात 3.5 शक्तीपीठ. सोलापुरात कोळी समाजासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली. मागील 9 दिवसांपासून कोळी समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण. बाळासाहेब बळवंतराव नावाच्या उपोषणकर्त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. यवतमाळमध्ये शरद पवार गटाकडून खड्डेविरोधात आंदोलन. खड्ड्याची पूजा अर्चा करून माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन. वर्ध्याच्या कारंजामध्ये नागरी संघर्ष समितीच्या वतीनं धरणं आंदोलन. विविध समस्या आणि मागण्यांकडे वेधलं लक्ष. सातारा जिल्ह्यामधल्या अळजापूर इथल्या महिलांचा एकत्र येत दारूबंदीबाबत ठराव. व्यसनमुक्त संघटनेचे विलास बाबा जवळ यांचा पुढाकार. गावाच्या परिसरामध्ये दारूबंदी करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली मंत्री शंभूराज देसाई यांची भेट. नोंदणीकृत कामगारांच्या मागण्यांसाठी नागपूरमध्ये शरद पवार गटाचं आंदोलन. सलील देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. नागपुरात आपली बसच्या कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन. 400 बसची चाकं थांबली. 1000 पेक्षा जास्त कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाला बायोमेट्रिक न ठेवण्यात आल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांचं उपोषण. शासनाचा आदेश न मानणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी. जळगावमधल्या मेरून तलावावर वॉटर स्पोर्ट्स अनुभवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. वेगवेगळ्या खेळांचं तिकीट घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस तैनात. नागपूरच्या भाजपकडून दक्षिण पश्चिम विभागामध्ये बांधकाम कामगार किट वितरण कार्यक्रम संपन्न. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कामगारांना किट वाटप. घरकुलाच्या जागेच्या मागणीसाठी सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा ग्रामस्थांचं उपोषण. तहसीलदार बीडीओच्या लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे. साताऱ्यामधल्या दहिवडी इथे लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा. आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून लाडकी बहीण मेळाव्याचं आयोजन. परभणीच्या सोनपेठ इथे वीज बिल माफ झालेल्या शेतकऱ्यांना झिरो झालेल्या बिलांचं वाटप. राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या शेती पंपांचं विद्युत बिल माफ केलं. चंद्रपूरच्या नागभीडमधील डोंगरगाव शिवारामधील विहिरीमध्ये पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवनदान. आईच्या शोधामध्ये असताना विहिरीमध्ये पडला होता बछडा. इचलकरंजीच्या चंदूर इथल्या पूरग्रस्तांचं नदीकाठी ठिय्या आंदोलन. पूरग्रस्तांचा चुकीचा सर्व्हे करून प्रशासनानं पूरग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप. वेळोवेळी निवेदनं देऊन न्याय मिळत नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामधल्या एपीएमसीमधील सोयाबीन पावसामुळे भिजलं. काल रात्री अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदियामधल्या 58,000 शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अनुदानाची प्रतीक्षा. 18व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ. अतिवृष्टीमुळे गोंदिया जिल्ह्यामधील 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. कृषी विभागानं केलेल्या सर्वेक्षणामधली माहिती. पुणे जिल्ह्यामधल्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर परिसरामध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची लगबग. अपुऱ्या मजुरांमुळे यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून सोयाबीन काढणीकडे शेतकऱ्यांचा ओढा. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचं गणित बिघडलं. सोयाबीनच्या अल्प दरामुळे वाशिमचे शेतकरी चिंतेत. खरीपातील मूग, उडीद आणि सोयाबीनच्या हमीभावानं खरेदी करण्यासाठी अकोल्यामध्ये 9 केंद्रांना मंजुरी. 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल तलाव ओव्हरफ्लो. तलाव भरल्यामुळे शहरातील 4 ते 5 वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला. जळगावच्या चाळीसगावमधील हातगाव धरण परतीच्या पावसामुळे ओव्हरफ्लो. धरण भरल्यानं परिसरातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यामधील माहुली ते चाकूर पाणंद रस्त्याची अत्यंत दुरवस्था. शेतामधील सोयाबीन घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून काढावी लागते वाट. वाशिमच्या कोठारी इथे सोयाबीन सोंगणीसाठी मध्य प्रदेशमधून शेतमजूर आणण्याची वेळ. वेळेवर शेतमजूर मिळत नसल्यामुळे आलेल्या शेतमजुरांवरच बॅनर लावून जोरदार स्वागत. गोंदियामध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला. पारा 32 अंशांवर. उष्णतेनं नागरिक हैराण. माढ्यामध्ये विठ्ठल प्रतिष्ठानकडून 5 दिवसीय कृषी आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. अभिजित पाटलांची संकल्पना. जळगावमध्ये जलजीवन मिशन योजनेचे 1% काम न करणाऱ्या 23 मक्तेदारांवर 6 महिन्यांची बंदी. मक्तेदारांना निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. रामगिरी महाराजांविरुद्ध 67 गुन्हे दाखल. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर गुन्हे. राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती. सिंधुदुर्गमधील सोनुर्लीच्या जंगलामध्ये साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेमध्ये सापडलेल्या महिलेला मायदेशी अमेरिकेमध्ये पाठवलं. ललिता कुमार असं महिलेचं नाव.